पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये रविवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. कुंडमळा गावाजवळील इंद्रायणी नदीवर असणारा पूल कोसळल्यानं 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. रविवार असल्यानं अनेक पर्यटकांनी या पुलावर गर्दी केली होती, पण हाच भार पुलाला न झेपल्यानं हा पूल कोसळला. या दुर्घटनेत 18 जण जखमी झाले असून 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 51 जणांचे प्राण वाचवण्यात NDRFला यश आलंय. याच दुर्घटनेत बचावलेल्या काही पर्यटकांनी या दुर्दैवी घटनेचा थरार सांगितलाय. नेमकं ते काय म्हणाले तुम्हीच पहा. अमोल गुले. काय जेव्हा दुर्घटना झाली होती त्यावेळेस तुम्ही पुलावर होते का? ट्रॉफी जास्त लोक झाली होती, लोक येत होते, तर लोकांना कळालं पूल हालतो तरी लोक कुठे जात नव्हती, त्यामुळे मधोमध पूल गेला. काय तुमच्या समोर अनुभव होता? काय म्हणजे जेव्हा पूल कोसळला तेव्हा तुम्ही काय पाहिलं? आम्ही होतो तेव्हा पुलाव 40-50 लोक असेल, जास्त ट्रॉफिक होत चालली, मग ते पण मधोमध गेला पूल, एवढंच बघितलं. नंतर कोसळल्यानंतर मग काय सुचलं नाही काहीच, तर मग आम्ही जीव वाचवला, वर आलो, माझ्या मित्र आला, लगेच आणले. एवढंच माहिती, किती गेले काय एवढं नाही सांगतो. तुम्हाला इकडे हॉस्पिटलला कोणी आणलं? माझे मित्र होते. रविवार म्हटलं की अनेक पुणेकर हे पर्यटनासाठी मावळ परिसरात जात असतात. डोंगरांनी वेढलेला हा परिसर पाहण्याचा अनेकांना मोह होतो, पण याच मोहाला भुलून अनेक पर्यटकांची दुर्घटनेत शिकार होते. कुंडमळा पुलाची दुर्घटना ही देखील अशीच आहे. आधीच धोकादायक असलेल्या या पुलावर सेल्फीसाठी गर्दी केल्यानं अनेक पर्यटक दुर्घटनेचे बळी ठरलेत. 35 वर्ष जुना असलेला हा पूल केवळ पादचाऱ्यांसाठीच खुला होता. मात्र या पुलावर दुचाकी आणि क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्यानं पूल थेट नदीत कोसळलाय. प्रत्यक्षदर्शी असलेल्या गणेश पवार यांनीही याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणालेत, मी कुंडमळ्यावर राहतो, तिथला स्थानिक आहे. नदीच्या अलीकडे 2 पाहुण्यांना सोडण्यासाठी मी आलो होतो. मी त्यांना सोडून परत चाललो होतो, त्यावेळी अनेक पर्यटक हे त्या पुलावर उभे होते. त्यावेळी दोन्ही बाजूनं दुचाकी आल्या. त्या पुलावर खरं तर एका वेळी 2 दुचाकी जात नाहीत, तेव्हा त्यावेळी पर्यटकांची संख्याही जास्त होती. पर्यटकांना पुढे सरकताही येत नव्हतं. त्यानंतर हा पूल पडला असं त्यांचं म्हणणं आहे. माझं नाव विजय येनकर. तिथं फिरायला गेलो होतो, तिथं गर्दी वाढल्यामुळं तो पूल कोसळला. कुठं आला? मी चाकणवरून आलो. इथे पर्यटकांसाठी आला का फिरायला आला होता? फिरायला किती वेळात किती जण होते? भरपूर जण होते पुलावरती, त्यामुळे तो कोसळला. खूप जुना पूल होता, लोखंडी गंजलेला होता. एकटे होते का किती जण होते? आम्ही 4-5 जण होतो. बाकीचे त्यांना एकाला तिकडे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तो. बाकी 4 लोक चांगले सुरक्षित आहेत. सध्या या दुर्घटनेतून 51 जणांना वाचवण्यात यश आलंय, पण 4 जणांचा या दुर्घटनेत बळी गेलाय. दुःखद बाब म्हणजे यामध्ये एका चिमुरड्याचाही समावेश आहे. सध्या प्रशासनाकडून या भागात सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. बेपत्ता असलेल्या काही जणांचा शोध सुरू आहे, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात मात्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडण्यास सुरुवात झाली आहे. तुर्तास इतकंच. याच घटनेतील आणखी घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.